नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय मोठे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, 1500 रुपये सुरू. बँकांना सूचना. आता बघा 1500 रुपयेच का मिळणार आहे त्याची देखील महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 2100 रुपये पाहायला मिळत होते, 2100 रुपये मिळतील म्हणून, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या 1500 रुपयेच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 1500 रुपयेच का त्या संदर्भाची माहिती या ठिकाणी स्वतः जी आहे ती देण्यात आली आहे. तर ती माहिती काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे बघा, बँकांना सूचना. आधीच उशीर झालेला आहे. जवळपास 2 महिने तुमचे झालेले आहेत, पैसे तुम्हाला अजून पाठवलेले नाही आहेत. तर हे पैसे जे आहेत आता ह्या ठिकाणी 1500 रुपये तुम्हाला पाठवले जाणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता सर्वात जी काही महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती आहे, सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर बघा, 2100 रुपये देणार अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळाली होती. पुढचा हप्ता 2100चा असेल असं देखील आपल्याला वाटलं होतं, परंतु तुम्हाला 1500 रुपयांचा या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. आता तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता हवा आहे तर तुम्ही 2100 रुपये लिहून पाठवा. जर तुम्हाला 1500चा हवा आहे तर 1500 रुपये लिहून पाठवायचं आहे, कारण 1500 रुपयांचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे. त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिन्याला मिळणार 2100 रुपये. बघा, प्रत्येक महिन्याला 2100 रुपये मिळणार. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह का आहे तर महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत 1500चाच निर्णय झालेला आहे, 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे ज्या ज्या महिलांना वाटतं 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा, म्हणजेच लवकरात लवकर तुम्हाला 2100 रुपये तुमच्या अकाउंटला मिळतील. सर्वांनी लिहून पाठवायचे. आता बघा पुढे, राज्यात सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथजी शिंदेसाहेब भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या या मोठ्या विजयामागे लाडकी बहीण योजना हे सर्वात मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची तरतूद होती. बघा, महाविकास आघाडीचं जर सरकार आलं असतं तर महालक्ष्मी योजना राबवली गेली असताना 3000 रुपये देण्याची त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली होती. दरम्यान राज्याच्या लाभार्थी महिलांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर विश्वास ठेवला. बघा, जी महायुतीने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावरच या ठिकाणी विश्वास ठेवला होता आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली. बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली. तर बघा, एकनाथजी शिंदे साहेबांनी काय केलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. तर महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यात वचन दिलं होतं की त्यांना पूर्ण सत्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये वाढवून 2100 रुपये केले जातील. माजी मुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यात केलेल्या वचनानुसार राज्यातील महिलांना लवकरच 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये मिळतील. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार लाडकी बहीण योजनेची मासिक रक्कम 1500 रुपयांनी वाढवून 2100 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात घेतला जाईल. पाहू शकता बघा, नवं सरकार झाल्यानंतर हा निर्णय होणार आहे. परंतु पण जर आपण या ठिकाणी बघितलं तर बघा, हा जो काही निर्णय आहे 2100 रुपयांचा हा अजून झालेला नाही आहे. हा निर्णय अजून झालेला नाही आहे. हा निर्णय झाल्याशिवाय तुम्हाला 2100 रुपये देता येणार नाही आहेत. त्यामुळे आता तुम्हाला जो काय हप्ता आहे तो 1500 रुपयांचाच दिला जाईल, कारण 2 महिने झालेले आहेत, महिलांना अजून पैसे आलेले नाहीत. महिला त्या ठिकाणी वाट पाहतात लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येतील म्हणून. भरपूर महिला त्या ठिकाणी चर्चा करत असतात लाडकी बहीण योजनेच्या पैशाच्या संदर्भात. लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार किंवा नाही. 2 महिने झालेले आहेत परंतु पैसे अजून आलेले नाहीत. तर त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. या ठिकाणी तुमचे पैसे येतील परंतु 1500चाच हप्ता येणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता कधी मिळणार तर बघा, शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेचा 5वा हप्ता जो आहे तो हप्ता या ठिकाणी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ॲडव्हान्समध्ये महिलांच्या खात्यात जमा केला. बघा, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. त्यासोबतच आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आता कोणाकोणाला 6वा हप्ता हवा आहे, ज्या ज्या महिलांना 6वा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा. तुम्हाला लगेच त्या ठिकाणी 6वा हप्ता पाठवला जाईल. ज्या ज्या महिलांना हवा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा, कोणाला मिळू शकतो लाडकी बहीण योजनेचा लाभ तर राज्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये मिळू शकतात. बघा, 2100 रुपये मिळू शकतात, मिळणार असं नाही, कारण तो निर्णय अजून झालेला नाही आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.